आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील सिंपल लिफ्टिंग मशीन यातील न्यूमरिकल बेस्ड ऑन सायमल्टेनियस इक्वेशन यातील न्यूमरिकल नंबर 3 पाहणार आहोत. फॉलोइंग ऑब्झर्वेशन वेअर मेड इन अन एक्सपेरिमेंट ऑन सिंपल लिफ्टिंग मशीन विथ द वेलोसिटी रेशिओ इज इक्वल टू 100. म्हणजे सिंपल लिफ्टिंग मशीनवरती एक एक्सपेरिमेंट केलाय, त्यात काहीतरी ऑब्झर्वेशन आलेत, ते आपल्याला इथं दिलेले आहेत आणि वेलोसिटी रेशिओ 100 दिलेला आहे. डिटरमाइन लॉ ऑफ मशीन अँड मॅक्सिमम इफिशियन्सी ऑफ मशीन. आपल्याला काय करायचं आहे, लॉ ऑफ मशीन फाइंड आउट करायला सांगितलंय, त्याचप्रमाणे मॅक्सिमम इफिशियन्सी फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. आता दिलेल्या डाटामध्ये बघा, सर्व व्हॅल्यू कशा आहेत, किलोन्यूटन 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 किलोन्यूटन. त्यामुळे इथं युनिट कन्व्हर्जन करण्याची काही गरज नाही. जे काही आपलं आन्सर येणार आहे ते कशामध्ये असणार आहे, किलोन्यूटन मध्ये येणार आहे. तर सर्वप्रथम काय सांगितलं आपल्याला, लॉ ऑफ मशीन फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. दोन इक्वेशन आहेत, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करून आपला जो काही लॉ ऑफ मशीन आहे तो फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. तर लॉ ऑफ मशीन काय सांगते, कॅपिटल पी इज इक्वल टू स्मॉल एम कॅपिटल डब्ल्यू प्लस सी. सर्व व्हॅल्यू किलोमीटर मध्ये आहेत म्हणून युनिट काय करूया, किलोमीटर देऊया. एफर्ट पी बघा, इथं अजिबात फसायचं नाही. स्टार्टिंगला लोड दिलाय, एफर्ट नंतर दिलाय, पण आपल्याला इथं काय घ्यायला लागतो, एफर्ट घ्यावा लागतो. म्हणून एफर्ट स्टार्टिंगला घ्यायचं. किती दिलाय, 150 किलो न्यूटन इज इक्वल टू एम ची व्हॅल्यू माहित नाही, कॅपिटल लोड डब्ल्यू किती आहे, 5 किलो न्यूटन प्लस सी. हे काय झालं, इक्वेशन नंबर 1. सेकंड नंबर बघा, इक्वेशन नंबर 2, पी एफर्ट, पुढची व्हॅल्यू घ्यायची, नाहीतर आपण काय करणार, काय गडबडीत स्टार्टिंगची व्हॅल्यू घेणार, आपलं आन्सर चुकणार. त्यामुळे व्यवस्थित बघायचं लोड कोणता आहे आणि एफर्ट कोणता आहे. तर स्टार्टिंगला असतं ते एफर्ट असतं, मग एफर्ट स्टार्टिंगला घ्यायचं. किती दिलाय तो, 200 इज इक्वल टू स्मॉल एम ॲज इट इज. लोड किती दिलाय त्याच्यासाठी, 10 किलो न्यूटन प्लस सी ॲज इट इज. हे इक्वेशन नंबर 2. काय करूया, इक्वेशन नंबर 2 मधून इक्वेशन नंबर 1 मायनस करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. 200 मोठा आहे, त्यामुळे 2 नंबरच्या इक्वेशन मधून 1 नंबरचं इक्वेशन मायनस करूया. लिहूया ॲज इट इज. 200 इज इक्वल टू एम ब्रॅकेटमध्ये 10 प्लस सी मायनस 150 इज इक्वल टू स्मॉल एम ब्रॅकेटमध्ये 5 प्लस सी. इक्वेशन नंबर 1. सबट्रॅक्टिंग करूया. मायनसमुळे इथं मायनस येणार, इथं सुद्धा मायनस येणार. प्लस सी मायनस सी काय होणार, गेट कॅन्सल, आन्सर 0. 10 एम मायनस 5 एम, इकडे प्रोडक्ट आहे त्यामुळे एमला एम गेट कॅन्सल होणार नाही. जर का डिवाइड असतं तर एमला एम कॅन्सल झालं असतं, परंतु ऍडिशन मध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर कॅन्सलेशन होत नाही. म्हणजे 10 एम मायनस 5 एम किती होणार, 10 मधून 5 गेल्यानंतर राहिलं 5 एम. 200 मायनस 150 किती येणार, 50. हा 5 एम ला इकडे काय इंटू आहे, ह्या साईडला पाठवल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. देअरफॉर स्मॉल एम इज इक्वल टू 50 डिवाइडेड बाय 5. 50 डिवाइडेड बाय 5 आन्सर किती येणार, 10. स्मॉल एम ची व्हॅल्यू किती आली, 10. ही आलेली व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये ठेवून काय करूया, अननोन व्हॅल्यू सी फाइंड आउट करूया. पुट व्हॅल्यू ऑफ एम इन इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. इक्वेशन नंबर 1 किती आहे, 150 इज इक्वल टू स्मॉल एम ब्रॅकेटमध्ये 5 प्लस सी. व्हॅल्यू पुट करूया. स्मॉल एम ची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली आहे, 10 इंटू 5 प्लस सी 150 ॲज इट इज. 10 इंटू 5 किती येणार, 10 5 जा 50 प्लस सी 150 ॲज इट इज. 50 इकडे काय प्लस आहे, इकडे पाठवल्यानंतर काय होणार, मायनस होणार. देअरफॉर कॅपिटल सी इज इक्वल टू काय होणार, 150 मायनस 50, म्हणजेच आन्सर किती येणार आपलं, 100. आलेला आन्सर कशामध्ये असणार आहे, किलोमीटर, कारण सर्व व्हॅल्यू कशा दिलेल्या आहेत आपल्याला, किलोमीटर मध्ये. त्यामुळे आलेले आन्सर सुद्धा कसे असणार आहेत, किलोमीटर मध्ये असणार आहेत. आता एम माहित आहे, सी माहित आहे, याच्या सहाय्याने काय करूया, लॉ ऑफ मशीन फाइंड आउट करूया. देअरफॉर लॉ ऑफ मशीन काय असतं, इक्वेशन कॅपिटल पी इज इक्वल टू स्मॉल एम कॅपिटल डब्ल्यू प्लस सी. व्हॅल्यू पुट करूया. पी ॲज इट इज इक्वल टू एम व्हॅल्यू फाइंड आउट केली किती, 10 कॅपिटल डब्ल्यू ॲज इट इज प्लस सी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली किती, 100. याचं युनिट काय असणार आहे, किलो न्यूटन. हा काय झाला आपला लॉ ऑफ मशीन. त्याने आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलंय, मॅक्सिमम इफिशियन्सी. मॅक्सिमम इफिशियन्सीचा फॉर्म्युला, सर्व ए टू झेड फॉर्म्युला आपल्याला जे काय लागतं ते आपण सिंपल लिफ्टिंग मशीन ऑल फॉर्म्युला या नावाच्या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड फॉर्म्युले एकदम डिटेलमध्ये पाहिलेले आहेत.
त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ नक्की पहा. तर मॅक्सिमम इफिशियन्सी म्हणजे काय असतं, मॅक्सिमम एम ए डिवायडेड बाय व्ही आर इंटू 100. म्हणजे आपल्याला मॅक्सिमम एम ए फाइंड आउट करावं लागेल. मग मॅक्सिमम एम ए साठी फॉर्म्युला काय असतो, मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए इज इक्वल टू काय असतं, 1 डिवायडेड बाय एम. देअरफॉर मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम इज इक्वल टू काय होणार, 1 डिवायडेड बाय एम ची व्हॅल्यू किती आहे इथं फाइंड आउट केलेली आहे आपण, किती आहे ते 10. कॅल्क्युलेट करूया, 1 डिवायडेड बाय 10 किती आन्सर आलं, 0.1. हे झालं मॅक्सिमम एम ए. देअरफॉर मॅक्सिमम इफिशियन्सी आता फाइंड आउट करू शकतो. मॅक्सिमम इफिशियन्सी इज इक्वल टू काय असणार आहे, मॅक्सिमम एम ए डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर इंटू 100. मॅक्सिमम एम ए किती आला, 0.1 डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर दिलेला आहे, किती आहे तो 100 इंटू 100. 100 ला हे 100 गेट कॅन्सल, आपला आन्सर किती आलं, 0.1. इफिशियन्सी आहे, इफिशियन्सीचं काय असतं पर्सेंटेज मध्ये. देअरफॉर मॅक्सिमम इफिशियन्सी इज इक्वल टू किती आली, 0.1%. तर न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे लॉ ऑफ मशीन, त्याचप्रमाणे मॅक्सिमम इफिशियन्सी या व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनियर्स या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येते. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमेरिकल नंबर 4 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.